हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 27. कामिनी राग आणि द्वेषाने म्हणाली, अच्छा, म्हणजे तू त्या माणसाचा चमचा आहेस ज्याची तू चापलुसी करतोस. तुला काय वाटतं, मला इथे आणून टॉर्चर करून माझे इरादे बदलशील? नाही, कधीच नाही. मी त्या मनहूसला कधी सुखात राहू देणार नाही. तिच्यामुळेच आम्ही रस्त्यावर आलो. रोहन तिचं बोलणं ऐकून दात आवळत रागाने म्हणाला, तुला वाटतं तू इथून बाहेर जाशील? कधीच नाही. जोपर्यंत तुझा श्वास चालू आहे तोपर्यंत तू इथून कुठेच जाणार नाहीस. आणि मॅडमला त्रास देण्याबद्दल बोलतेस ना, खूप लवकर तुझा नवरा सुद्धा इथेच असेल. हे ऐकून कामिनी आणि सोनी भीतीने थरथर कापू लागल्या. रोहनच्या ओठांवर धोकादायक स्मित आलं. तेवढ्यात तो जोरात ओरडला, रॉबर्ट. त्याचा आवाज इतका जोरात होता की जणू भिंतीसुद्धा थरथरल्या. रॉबर्ट, जो सगळ्या बॉडीगार्डचा हेड होता, तो लगेच आत आला. रोहन कामिनीला घुरत म्हणाला, यांची शिक्षा वाढवा, अजून जास्त टॉर्चर करा, पण यांचा जीव जाऊ देऊ नका. पुढे बॉस स्वतः निर्णय घेतील. रोहन रागाने थरथरतच होता. त्याच्यासाठी सिया म्हणजे त्याच्या लेडी बॉसची जान होती. कोणी तिच्याबद्दल वाईट बोललं तर तो कसा सोडणार? रॉबर्टने ओके सर म्हणत मान हलवली. रोहन बाहेर जातच म्हणाला, आता बघतो तुम्हाला तोंडातून माझ्या मॅडमबद्दल शब्द कसे निघतात. कामिनी ओरडली, थांब, तू असं करू शकत नाहीस. मी तुला अजिबात सोडणार नाही. पण रोहन काही न ऐकल्यासारखा निघून गेला. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अद्वैत आणि सिया शांत झोपले होते. अचानक टेबलवर ठेवलेला अद्वैतचा फोन वाजवू लागला. दुपार जवळ आली होती. पहिल्यांदा फोन कट झाला, मग पुन्हा वाजला. अद्वैतची झोप उघडली. त्याने सियाकडे पाहिलं तर ती अजून शांत झोपलेली होती. तो हळूच उठला, फोन सायलेंट केला आणि स्क्रीन पाहिली. मग सियाच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हलक्या हाताने बाजूला केली आणि तिच्या कपाळावर किस केलं. तिला व्यवस्थित ब्लँकेट घातलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत तो बाहेर आला. बाहेर निक्की बसलेली होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. अद्वैतने डोळ्यांनीच तिला आत जाण्याचा इशारा केला आणि स्वतः दुसऱ्या बाजूला गेला. तो कॉरिडॉरमधल्या खिडकीजवळ गेला, सिगारेट पेटवली आणि कॉल लावला. कॉल लागताच त्याने थंड आवाजात म्हटलं, डॅड. समोरून मिस्टर महाजन म्हणाले, अद्वैत, तू कुठे आहेस? घरी आला नाहीस? आणि तुझी बायको कशी आहे? अद्वैत धूर सोडत शांत आवाजात म्हणाला, डॅड, मीरा कुठे आहे? मिस्टर महाजन थोडे गोंधळले. ती घरी असेल, मी आत्ताच घरी आलो आहे. त्यावर अद्वैत म्हणाला, तिने तुम्हाला काही सांगितलं नाही का? ते चिंतेत म्हणाले, काय झालं? अद्वैत शांतपणे म्हणाला, माझी वाईफ हॉस्पिटलमध्ये आहे आणि मी काल रात्रीच युनायटेड स्टेट्सवरून आलो. हे ऐकून मिस्टर महाजन धक्का खाऊन म्हणाले, काय काय झालं तिला आणि तू मला का सांगितलं नाहीस? अद्वैत म्हणाला, मला वाटलं मीरा सांगेल. त्यावर मिस्टर महाजन स्वतःशीच खजील होऊन लाजले, नाही, आम्हाला काही माहीत नाही. त्यावर अद्वैत म्हणाला, ठीक आहे, सोडा, तुम्हाला काय काम होतं? मग मिस्टर महाजन म्हणाले, माझ्या जुन्या मित्राचा कॉल आला होता. तो आपली दोस्ती नात्यात बदलायचं म्हणत होता. त्याचा मुलगा आहे. कदाचित तू भेटला असशील. अद्वैत गंभीर झाला, डॅड, आधी त्यांना तुम्ही भेटा, मग मी भेटेन. बाकी गोष्टी क्लिअर करू. मिस्टर महाजन जे बोलू इच्छित होते ते बोलूच शकले नाहीत, पण अद्वैतला सगळं समजलं. मग ते म्हणाले, जर तू सांगशील तर आम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ का तुझ्या बायकोला भेटायला? हे ऐकताच अद्वैतचा चेहरा कठोर झाला. त्याचे एक्सप्रेशन लगेच बदलले. सिटी हॉस्पिटलमध्ये पुढच्या दिवशी सिया आता बऱ्यापैकी ठीक झाली होती. जरी ती पूर्णपणे बरी झाली नव्हती तरी आज तिचा डिस्चार्ज होणार होता. निक्कीने सियाला कपडे बदलायला मदत केली तर अद्वैत बाहेर रोहनसोबत उभा होता. डॉक्टर तिला पाहून निघून गेले होते. काही वेळाने निक्की सियाला तयार करून बाहेर घेऊन आली. अद्वैतने रोहनला सांगितले, तुम्ही दोघे खाली जाऊन गाडीत थांबा, मी तिला घेऊन येतो. रोहनने हलकेच मान हलवली. अद्वैत आत गेला तर सिया बेडवर बसलेली होती. तो तिच्याजवळ गेला, तिचे केस अर्गत कुरवाळले आणि विचारले, तू ठीक आहेस ना? तिने हलकेच मान हलवून होकार दिला. अद्वैतने तिला उचलून घेतले आणि म्हणाला, चल घरी जाऊया. सियाने त्याच्या मानेत हात टाकले आणि डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. काही वेळाने ते दोघे गाडीत होते. सिया अद्वैतच्या मिठीत होती आणि निक्की व रोहन पुढे बसले होते. सियाने अद्वैतच्या चेहऱ्यावर बोट फिरवलं तर तो तिच्याकडे वाकून तिच्या डोळ्यात पाहू लागला. सिया निरागसपणे त्याच्या डोळ्यात पाहत होती.
अद्वैतने तिला छेडण्याच्या हेतूने हळूच तिच्या कानात कुजबुजला. बेबी, मला वाटतं तुला ते सगळं मिस होतंय. त्याचा गरम श्वास आणि खोल आवाज ऐकून सियाचा चेहरा लाजने लाल झाला. तिच्या पापण्या खाली झुकल्या आणि तिने त्याच्या शर्टला घट्ट पकडलं. सियाच्या या अदा पाहून अद्वैतचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने हळूच तिची हनवटी 2 बोटांनी वर केली आणि तिला त्याच्या डोळ्यात पाहायला भाग पाडलं. सियाने त्याच्या खोल नजरेत पाहिलं आणि तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. अद्वैतची नजर इतकी खोल होती की सियाला वाटलं जणू तो तिच्या आतपर्यंत पाहतोय. अद्वैत काही सेकंद तिच्या डोळ्यात पाहत राहिला आणि मग तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. सियाने काही क्षण डोळे मोठे केले आणि मग अलगद मिटले. अद्वैतने तिच्या मानेला मागून धरलं, कमरेला घट्ट पकडलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. पुढे निक्की खिडकीबाहेर पाहत होती, पण रोहनची नजर वारंवार तिच्याकडे जात होती. या दिवसात इतकं काही घडलं होतं की त्याला निक्कीशी नीट बोलायलाच वेळ मिळाला नव्हता. तो जेव्हा बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा निक्की त्याला रागाने पाहून दुर्लक्ष करायची. रोहन मनातच पुटपुटला, ही तर भयंकर जादूगरणी आहे. मी विचार न करता कोणाचीही जान घेऊ शकतो, पण या मुलीसमोर मला भीती का वाटते? दुसरीकडे निक्कीच्या मनात तिच्या काकूच्या त्या गोष्टी फिरत होत्या की ती सियाला मारण्याचा प्रयत्न करत होती. सिया तिच्यासाठी फक्त मैत्रीण नव्हती, तर तिच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग होती. असे मित्र नशिबानेच मिळतात, नाहीतर लोक फसवायला 1 मिनिटही लावत नाहीत. सिया आणि निक्कीचं नातं हे खूपच वेगळंच होतं. महाजन मेन्शनमध्ये सगळे डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. तेवढ्यात मिस्टर महाजन यांनी मीराकडे पाहून विचारलं, मीरा, काही असं आहे का जे आम्हाला माहीत असायला हवं? मीरा पोह्याचा घास तोंडात टाकणारच होती, पण त्यांचे शब्द ऐकून तिचा हात थांबला. तिने स्वतःला सावरत विचारलं, डॅड, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सगळ्यांच्या नजरा आता त्यांच्याकडे वळल्या होत्या. मिस्टर महाजन म्हणाले, तुला माहीत आहे ना अद्वैतच्या बायकोसोबत काय झालं होतं? हे ऐकून मीराच्या हाताला क्षणभर कंप आला. तिने चमचा प्लेटमध्ये ठेवला आणि चेहऱ्यावरचे भाव लपवत म्हणाली, ती कुठे सापडत नव्हती. त्यापेक्षा जास्त मला काही माहीत नाही. हे ऐकताच स्मृती महाजन घाबरून म्हणाल्या, काय झालं तिला? ती कुठे गेली होती? मिस्टर महाजन म्हणाले, आता ती ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये होती. काल रात्री अद्वैतशी बोललो होतो. सिया हॉस्पिटलमध्ये होती. हे ऐकून मीराचा चेहरा पांढरा पडला. तिने मनातच रागाने पुटपुटली, ती परत आली म्हणजे भाऊ तिला परत घेऊन आला. पण मला आता शांत राहावं लागेल, नंतर बघते तिला. तिने जबरदस्ती हसू चेहऱ्यावर आणलं. तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती आणि तिच्या भावाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. मीराचं मन त्यामुळे जळत होतं. तिने नाश्ता अर्धवट सोडला आणि म्हणाली, मॉम, माझं झालं, मी निघते, उशीर होतोय. आणि ती पटकन बॅग घेऊन बाहेर निघून गेली. सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. मिस्टर महाजन म्हणाले, स्मृती, उद्या माझ्या जुन्या मित्राला डिनरला बोलावलं आहे. त्यांनी विचारलं, कोण? ते म्हणाले, उद्या भेटशीलच त्यांना. नाश्ता संपल्यावर सगळे आपापल्या कामाला गेले. अद्वैतची गाडी बंगल्यात आली. गार्डने पटकन मागचं दार उघडलं. अद्वैतने सियाला उचलून बाहेर आणलं. निक्कीही मागे आली आणि रोहनही आत गेला. अद्वैतने सियाला हलक्या हाताने लिव्हिंग हॉलमध्ये असलेल्या मोठ्या सोफ्यावर बसवले. सगळे नोकर तिथे उभे होते. त्यांना सिया आणि अद्वैतची चौकशी करायची होती, पण त्यांची हिंमत झाली नाही. ते फक्त नमस्कार करून निघून गेले. अद्वैतने एका नोकराला सियासाठी ज्यूस आणायला सांगितले आणि ती लगेच किचनमध्ये गेली. निक्की सियाच्या समोरच्या सोफ्यावर बसली आणि म्हणाली, सिया, आता तू घरी आहेस आणि मिस्टर महाजनही आहेत, तर मी घरी जाऊ का? सिया तिच्याकडे पाहतच राहिली. तेवढ्यात रोहनचा चेहरा फिक्कटच पडला आणि नकळत त्याच्या हाताची मूठ घट्ट झाली. निक्कीने पुन्हा तसंच विचारलं, तर सियाने शांतपणे पण ठाम आवाजात सांगितलं की निक्की काही दिवस तिच्याजवळच राहील, कारण अद्वैत कामावर जाईल तेव्हा ती एकटी राहील. अद्वैतने तिच्या नजरा स्वतःवर जाणवल्या आणि काही न बोलता मान हलवली. निक्कीने पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण सियाच्या नजरेसमोर ती शांत झाली. रोहन बाजूला उभा राहून रागाने स्वतःशीच विचार करत होता. अद्वैतने सियाला उचलून घेतले आणि तिला आरामासाठी वर रूममध्ये घेऊन गेला. खाली फक्त निक्की आणि रोहन उरले. रोहन तिच्याकडे सततच पाहत होता. निक्कीने ते लक्षात येताच विचारले, असं का पाहताय?
पण रोहन काहीच न बोलता तिचा हात पकडून तिला ओढू लागला. निक्कीने विरोध केला, हात सोडवायचा प्रयत्न केला, पण रोहनने लगेच तिला उचलून थेट आपल्या रूममध्ये नेले. दरम्यान अद्वैत सियाला बेडवर झोपून तिचे कपडे बदलायला मदत करतो असे म्हणाला. ते ऐकून सियाचा चेहरा लाजेने लाल झाला. ती हळू आवाजात म्हणाली की ती नंतर बदलून घेईल. अद्वैत तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिला छेडू लागला. तिच्या कानाजवळ हळू आवाजात बोलला. त्याच्या जवळीकीने सियाचा श्वास अडकला. हृदय जोरात धडधडू लागले. अद्वैतने तिच्या कानाजवळ हलके चुंबन घेतले आणि तिचे शरीर शहारले. त्याच्या स्पर्शाने ती अजूनच अस्वस्थ झाली. त्याने हळूवार तिच्या मानेला स्पर्श केला. सियाचा श्वास जलद झाला होता. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. तिने हळू आवाजात त्याला थांबायला सांगितले, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होती. त्याने तिला पूर्णपणे बेडवर टेकवले आणि तिच्या डोळ्यात खोल पाहत हळू आवाजात बोलला. सिया लाजून नजर चुकवत होती. अद्वैत तिच्या चेहऱ्याजवळ येत तिला छेडत बोलत राहिला आणि ती अजूनच लाजतच राहिली. तिने रोहनकडे पाहिलं आणि मग रागाने त्याचा हात झटकत म्हणाली, अरे तू काय करतोय, सोड मला. पण रोहनने पकड अजूनच घट्ट केली आणि तिला ओढू लागला. निक्कीने कॉफी टेबल पकडलं आणि रागाने म्हणाली, सोड मला, नाहीतर मी तुझं तोंड फोडेन. पण रोहनने तिला अजिबात सोडलं नाही. ती पुढे येत नव्हती तेव्हा त्याने वळून तिला पाहिलं आणि खाली झुकला आणि तिला थेट आपल्या बाहुपाशात उचललं. निक्की हातपाय झटकारू लागली, पण रोहनने तिला अजूनच घट्ट पकडलं आणि तिला थेट तिथून आपल्या खोलीत घेऊन गेला. निक्की त्याच्या छातीवर मुठी मारत होती, पण रोहन काही कमकुवत नव्हता. तो अद्वैताचा असिस्टंट आणि खूप ताकदवान माणूस होता. तो आपल्या बॉसचं रक्षण करणारा एकमेव माणूस होता. रोहन तिला खोलीत घेऊन आला आणि जोरात दरवाजा बंद केला. दुसरीकडे अद्वैत सियाला खोलीत घेऊन आला आणि तिला बेडवर झोपवत म्हणाला, मी तुझे कपडे बदलतो. त्याचं ते बोलणं ऐकून सियाचा चेहरा लाजेने लाल झाला. ती हळू आवाजात म्हणाली, नाही, मी नंतर बदलते. तुम्ही तुमच्या कामासाठी तयार व्हा. अद्वैत तिचा लाल झालेला चेहरा पाहत म्हणाला, बेबी, तुझा चेहरा इतका लाल का झालाय? सियाने मान खाली घातली आणि म्हणाली, प्लीज मला त्रास देऊ नका. अद्वैत तिच्याकडे वेड्यासारखा पाहत तिच्या कानाच्या जवळ झुकून मंद आवाजात म्हणाला, बेबी तू लाजतेस? सियाचा श्वास अडकला. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. अद्वैतने तिची अवस्था पाहून तिच्या कानावर हलकंसं चुंबन घेतलं. त्याच्या स्पर्शाने सियाचं शरीर शहारलं होतं. तिची पकड त्याच्या शर्टवर घट्ट झाली. अद्वैताचे ओठ तिच्या कानापासून सरकत तिच्या मानेला स्पर्श करू लागले. सियाने डोळे बंद केले आणि तिच्या तोंडून हलकी सिसकी निघाली. ते ऐकून अद्वैत अजून वेडा झाला आणि तिच्या मानेवर हळू चुंबन घेतलं. सियाचं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं जणू ते छातीतून बाहेर येईल की काय. अद्वैत तिच्या मानेवर अजून खोलवर चुंबन घेऊ लागला. सिया मंद पण मदहोश करणाऱ्या आवाजात म्हणाली, मिस्टर महाजन, तुम्ही काय करताय? तिचा आवाज अद्वैतच्या कानात जादूसारखा उतरला. अद्वैतच्या ओठांवर एक हलकं स्मित आलं. त्याने सियाला पूर्ण बेडवर झोपवलं आणि तिच्यावर झुकत तिच्या डोळ्यात खोल पाहत म्हणाला, बेबी तुला माहीत नाही मी काय करतोय? सिया त्याच्या डोळ्यात पाहत होती. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता आणि ती नजर चुकवत म्हणाली, नाही. अद्वैताची स्मित अजूनच गहिरी झाली आणि तो तिच्या अजून जवळ येत म्हणाला, बेबी तू इतकी भोळी आहेस आणि आपण हे सगळं कित्येकदा तरी केलंय, तरी तुला अजून कळलं नाही? काही नाही, मी आहे ना, आत्ताच तुला सगळं समजावून सांगतो. त्याचा चेहरा इतका जवळ पाहून आणि त्याचा तो गरम श्वास चेहऱ्यावर जाणवून सियाच्या अंगावर काटा आला. तिचा घसा कोरडा पडला. ती मागे सरकायचा प्रयत्न करू लागली, पण ती आधीच झोपलेली होती. कुठे जाणार? अद्वैताच्या डोळ्यात एवढी मदहोशी चमकत होती. सियाला वाटलं जणू तिच्यासमोर अद्वैत नाही तर एखादा भयानक शिकारीच उभा आहे. तिने खोटा राग दाखवत म्हणाली, मिस्टर महाजन, तुम्ही वेडे झालात का? मी आत्ताच हॉस्पिटलमधून आले, अजून पूर्ण बरीही नाही आणि तुम्ही मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहात का? अद्वैतने तिची कंबर पकडत तिच्या ओठांच्या अजून जवळ येत मदहोश आवाजात म्हणाला, बेबी त्याची अजिबात काळजी करू नकोस, मी तुला दुखवणार नाही.
सगळं हळू आणि प्रेमाने करेन. तू फक्त मला थांबवू नकोस. त्याच्या शब्दांनी सियाचं डोकंच फिरलं. त्याचे ओठ इतके जवळ होते की बोलताना स्पर्श होत होता. सियाचा श्वास खोल झाला. ती जलद श्वास घेऊ लागली. तिची छाती वेगाने वर खाली होत होती आणि ते अद्वैतला जाणवत होतं. अद्वैताचं हृदय बुलेट ट्रेनसारखं धडधडत होतं. त्याच्या शरीरात जणू विजा चमकत होत्या. तो खरं तर तिला फक्त छेडण्यासाठी हे सगळं करत होता. दुसरीकडे रोहनने निक्कीला रागातच दरवाजापाशी नेले आणि तिला तिथे उभे करून तो तिच्यावर झुकला. निक्कीने त्याच्या डोळ्यात रागाने पाहिले, पण रोहनने तिची कंबर घट्ट पकडली होती आणि दात ओठ खाऊन म्हणाला, तुला काय वाटतंय, तू माझ्यापासून लांब जाऊ शकतेस? समजते मला की तू मुद्दामून असं वागतेस. निक्कीने लगेच आपली नजर फिरवली आणि रागात ओरडली, काय बोलतोयस तू? सोड मला, नाहीतर तुझं तोंड फोडीन तुझं. रोहनने तिच्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या हनवटीला स्पर्श करत तिचे तोंड थोडंसं वर उचलले. आज सांगून ठेवतोय निक्की, जर यापुढे मला टाळण्याचा किंवा माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. रोहनचा हा वेडेपणा पाहून निक्कीचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ आला. निक्कीला त्याचे गरम श्वास जाणवत होते. अगदी तिच्या ओठांजवळ येत तो पुटपुटला, मी जे सांगितलंय ते समजलं ना? निक्कीच्या काळजाचा ठोका चुकला. दुसरीकडे अद्वैत रूममध्ये सियाच्या वर झुकलेला होता. दोघांचे ओठ एकमेकांत गुंतले होते आणि तो तिला अतिशय कोमलतेने किस करत होता. सियाने घट्टपणे त्याचे कपडे पकडले होते आणि अद्वैताचा हात तिच्या कपड्यांच्या आत शिरून कमरेवरून वरच्या दिशेला सरकत होता. सियाच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिच्या तोंडातून एक हळुवार हुंदका बाहेर पडला. अद्वैतने तिला मिठीत घेत हळूच विचारले, आय वॉन्ट यू सिया. तिने घाबरून त्याच्याकडे पाहिले. ती अजून पूर्ण बरी झाली नव्हती म्हणून ती अडखळत म्हणाली, पण अद्वैत, मी अजून ठीक झाली नाहीये. अद्वैतने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला, मला माहीत आहे मी तुला त्रास देणार नाही. मला फक्त तुला अनुभवायचे आहे. त्याने तिला कमरेतून पकडून पलटवले आणि सिया वर होती आणि अद्वैत खाली. त्याने आपला शर्ट काढून फेकून दिला. अद्वैतची शरीरयष्टी अत्यंत आकर्षक होती. त्याचे 8 पॅक ॲब्स आणि मजबूत स्नायू पाहून कोणीही भारावून गेले असते. सियाने लाजत त्याच्या रुंद छातीवर आपली बोटे फिरवायला सुरुवात केली. अद्वैतने तिचे कपडे थोडे सैल केले आणि तिला स्वतःच्या जवळ ओढले. सिया थोडी घाबरलेली होती कारण तिला माहीत होते की अद्वैत प्रेमात किती वाईल्ड होऊ शकतो. तिने विचारले, तुम्ही मला इजा तर करणार नाही ना? अद्वैताच्या डोळ्यात पाणी आले. तो लगेच मागे होऊ लागला, पण सियाने लगेच त्याच्या शर्टची कॉलर पकडून त्याला थांबवले. बेबी, मी तुला कधीच इजा पोहोचवू शकत नाही, असे म्हणत त्याने स्वतःचे डोळे पुसले. सियाने प्रेमाने त्याचे तोंड स्वतःकडे ओढले आणि त्याचे ओठ आपल्या ओठात घेतले. अद्वैतनेही प्रतिसाद देत तिचे बटन उघडायला सुरुवात केली आणि दोघेही प्रेमाच्या त्या नशीत हरवून गेले. घाबरलेली सिया आता पूर्णपणे अद्वैतच्या प्रेमात समर्पित झाली होती. सिया त्याच्या शर्टचे बटन उघडू लागली. अद्वैतने पूर्ण लक्ष ठेवले होते की तिच्यावर त्याचे वजन येऊ नये. काही वेळाने त्याने तिचे ओठ सोडून तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली आणि पटकन तिच्या शर्टची सर्व बटन उघडून ती तिच्या खांद्यावरून सरकवली. तिच्या उष्ण स्पर्शाची जाणीव आपल्या छातीवर होताच अद्वैतच्या शरीरात हलचल निर्माण झाली. त्याच्या शरीरात उष्णता वाढत असल्याची भावना पसरू लागली. जशी जशी ती त्याला जवळ घेत होती तशी तशी त्याची पकड तिच्या कमरेवर घट्ट होत होती आणि अचानक अद्वैतच्या तोंडून जोरात बेबी असा आवाज बाहेर पडला. त्याची आह ऐकून सियाने हलकेच डोके वर करून त्याचा लाल झालेला चेहरा पाहिला आणि निरागसपणे म्हणाली, तुम्ही इतकं का ओरडताय? मी तर फक्त. अद्वैत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता जिथे शरारत स्पष्ट दिसत होती. तो तिच्या कमरेवर हात फिरवत म्हणाला, बेबी, मला माहीत आहे तू काय करण्याचा प्रयत्न करतेस. तू विसरतेस मी कोण आहे. त्याच्या शब्दांनी सियाच्या चेहऱ्यावरची स्माईल थबकली. तिला जुन्या आठवणी आठवू लागल्या आणि तिचा चेहरा लाल झाला.
अद्वैताने तिला आपल्या जवळ ओढत खोल आवाजात म्हटले, डोंट स्टॉप, मला हे फील करायचं आहे. त्याने पुन्हा तिला आपल्या छातीवर झुकवले. सियाने त्याच्या मजबूत छातीवर ओठ टेकून हलके चावले. त्याच्या डोळ्यांच्या पापण्या आपोआप बंद होत होत्या. तिच्या कमरेवरची पकड अजून घट्ट झाली. ती कधी त्याच्या कॉलर बोनवर किस करत होती, तर कधी हलके चावत होती. हळूहळू त्याच्या छाती, मान आणि खांद्याजवळ लाल निशाण उमटू लागले, पण तो तिला दूर करण्याऐवजी अजून जवळ ओढत होता. सिया त्याला किस करत करत खाली सरकू लागली आणि अद्वैतच्या श्वासांचा वेग वाढू लागला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागले. ती जशी खाली आली तशी त्याचा हात तिच्या केसात गेला आणि त्याने तिचे केस घट्ट पकडले. मदहोश आवाजात तो म्हणाला, बेबी, आय लव्ह यू. सियाने त्याचा आवाज ऐकत त्याला अजून वेगाने किस करायला सुरुवात केली. अचानक अद्वैतने तिला कमरेने पकडून पलटवले. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली, पण काही कळण्याआधीच त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. त्यांच्या श्वासांचा आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज खोलीत घुमत होता. तर दुसरीकडे रोहनच्या रूममध्ये निक्की त्याच्याकडे राग आणि लाजेने पाहत होती. रोहन तिच्या जवळ येऊन म्हणाला, मी जे बोललो ते समजलं ना? ती काहीच बोलली नाही. तो तिच्या जवळ आला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांना स्पर्शले. त्या स्पर्शामुळे निक्कीच्या शरीरातून शॉकच गेला. तिचा श्वास अडकला. रोहनने तिला अजून जवळ ओढून किस करायला सुरुवात केली. तिचे हात त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याची पकड खूप घट्ट होती. त्याने तिला भिंतीला टेकवत तिचे हात वर पकडले आणि तिला अजून खोल किस करू लागला. हा दोघांचाही पहिलाच अनुभव होता. निक्कीला मात्र काहीच समजत नव्हतं. तिच्या सिसक्यांचे आवाज खोलीत घुमत होते. तर दुसरीकडे अद्वैत आणि सिया आपल्या प्रेमाच्या दुनियेत हरवले होते. अद्वैतने दोघांचे कपडे काढून बाजूला टाकले आणि तिला चादरीखाली घेत तिच्या डोळ्या पाहत म्हणाला, बेबी, आय लव्ह यू. सियाने त्याच्या डोळ्यात वेडं प्रेम पाहिलं आणि स्माईल केली. त्याने तिचे पाय अलगद पसरवत तिला आपल्या जवळ घेतले. तिच्या वेदनेचा आणि आनंदाचा आवाज त्याच्या ओठातच हरवला. तिची पकड त्याच्या खांद्यावर घट्ट झाली. हळूहळू त्याचा वेग वाढत गेला आणि सिया त्याला पूर्ण साथ देत होती. दोघेही आपल्या प्रेमात पूर्णपणे हरवले होते. पुढे काय होणार? कोणतं वादळ त्यांच्या आयुष्यात येणार? पुढे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राहा. पुढची स्टोरी ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. आणि कथा कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला. लाईक करा, शेअर करा आणि हाय पॉइंट द्यायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब डन कीजिए.